नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 15 क्लास 6 मॅथ्स पाहणार आहोत। क्वेश्चन नंबर 1, राइट द प्रॉपर नंबर इन द एम्प्टी बॉक्सेस। आता या ठिकाणी आपल्याला काही एम्प्टी बॉक्सेस दिलेले आहेत, ते आपल्याला फिलअप्स करायचे आहे। बघा आता फर्स्ट एक्झाम्पल दिला आहे 3/5 इक्वल टू 3 मल्टिप्लाय बाय डॅश डॅश 5 मल्टिप्लाय बाय डॅश डॅश। आता या ठिकाणी आपल्याला 10 नंबर दिलेला आहे, म्हणजे 5 नंबरला जर आपण 2 नंबरने मल्टिप्लाय केलं तर 5 2 जा 10, म्हणजे या ठिकाणी डिनॉमिनेटर 10 बनलेला आहे, म्हणून या 5 नंबरला 2 ने मल्टिप्लाय करून आपण हा 10 डिनॉमिनेटर बनवू शकतो। जर या ठिकाणी आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर वरच्या न्यूमरेटरला सुद्धा 2 नेच मल्टिप्लाय करायचे आहे। बघा आता या ठिकाणी आपण या प्रकारे फिलअप्स करून घेणार आहोत। या ठिकाणी बघा 10 हा डिनॉमिनेटर होता, म्हणून 5 नंबरला 2 नंबरने मल्टिप्लाय करून आपण 10 डिनॉमिनेटर तयार केला। 5 2 जा 10। आता या ठिकाणी 5 नंबरला 2 ने मल्टिप्लाय केलं, म्हणून 3 नंबरला सुद्धा 2 नेच मल्टिप्लाय करायचे आहे। 3 2 जा 6। आता या ठिकाणी आपल्याला नंबर मिळाला आहे 6/10। आता ह्या नंबरचा आपल्याला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे। बघा आता या ठिकाणी 0 किती आहे? 1 0 आहे, म्हणजे 1 डिजिट सोडून आपल्याला डेसिमल पॉइंट लावायचा आहे। 6 नंबर सुरुवातीला लिहून घ्यायचा आहे, नंतर या ठिकाणी आपल्याला डेसिमल पॉइंट लावायचा आहे। किती डिजिट नंतर? या ठिकाणी 0 ची संख्या आहे 1, म्हणून 1 डिजिट सोडायचा आहे, या ठिकाणी डेसिमल पॉइंट लावायचा आहे आणि या ठिकाणी 0, म्हणजे आन्सर मिळाला आपल्याला 0.6। बघा आता सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत 25/8 इक्वल टू 25 मल्टिप्लाय बाय डॅश डॅश 8 मल्टिप्लाय बाय 125। आता या ठिकाणी 8 नंबरला आपण 125 ने मल्टिप्लाय केला आहे, म्हणून 25 नंबरला सुद्धा 125 नंबरनेच मल्टिप्लाय करायचा आहे। म्हणजे याचाच अर्थ डिनॉमिनेटरला ज्या नंबरने मल्टिप्लाय केलेलं असेल त्याच नंबरने न्यूमरेटरला सुद्धा मल्टिप्लाय करायचं आहे। मग या ठिकाणी 25 मल्टिप्लाय बाय 125 दोन्ही संख्यांचं मल्टिप्लिकेशन करून या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 3125। आता ह्या संख्येला 3125/1000 होतं, याचं कन्व्हर्जन आपल्याला डेसिमल पॉइंट लावून करायचं आहे, म्हणजे डेसिमल फ्रॅक्शन मध्ये करायचं आहे। बघा आता कशा प्रकारे केलेलं आहे। या ठिकाणी 0 ची संख्या मोजायची आहे, 0 आहे 3, म्हणून 3 डिजिट सोडून उजवीकडून डावीकडे जायचं आहे। बघा 1 2 3, यानंतर डेसिमल पॉइंट आणि 3 डिजिट सोडायचे आहे, नंतर डेसिमल पॉइंट लावायचा आहे, नंतर हा 3 अंक लिहिलेला आहे, म्हणजे 3.125। नेक्स्ट बघणार आहोत आपण 21/2 इक्वल टू 21 मल्टिप्लाय बाय डॅश डॅश 2 मल्टिप्लाय बाय डॅश डॅश। बघा आता पुढे बघायचं आहे। या ठिकाणी डिनॉमिनेटर मिळालेला आहे 10, म्हणजेच 2 नंबरला जर आपण 5 नंबरने मल्टिप्लाय केलं तर 2 5 जा 10। जर आपण डिनॉमिनेटरला 5 ने मल्टिप्लाय करत असणार तर आपण न्यूमरेटरला सुद्धा 5 नेच मल्टिप्लाय करायचं आहे। आता या ठिकाणी आपल्याला संख्या काय मिळणार? 5 1 जा 5 आणि 5 2 जा 10। दोन्ही संख्येचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला संख्या मिळाली 105/10। आता या नंबरचं आपल्याला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे। 0 किती आहे? ओन्ली 1 0 आहे, म्हणून 1 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट लागणार। बघा या प्रकारे सुरुवातीला आपण संख्या लिहून घेतली, नंतर 1 0 होता, म्हणून 1 डिजिट सोडून आपण डाव्या बाजूला जाणार, म्हणजे या ठिकाणी आपण डेसिमल पॉइंट लावून घेणार, म्हणजे 10.5। 1 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट, आपल्याला आन्सर मिळालं 10.5। नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत आपण 22/40 इक्वल टू 11/20 इक्वल टू 11 मल्टिप्लाय बाय डॅश डॅश 20 मल्टिप्लाय बाय 5। बघा आता या ठिकाणी 22/40 हा नंबर होता। आता ह्या नंबरला आपल्याला शॉर्ट फॉर्म मध्ये कन्व्हर्जन करून घेतलं। दोन्ही संख्येला आपण 2 ने जर डिव्हाइड केलं तर या ठिकाणी 2 1 जा 2 2 1 जा 2, म्हणजे 11 संख्या मिळाली। 40 ला सुद्धा 2 ने डिव्हाइड केलं तर या ठिकाणी 20 संख्या मिळाली। नंतर आता या 20 नंबरला आपण 5 ने मल्टिप्लाय केलं तर 100 संख्या मिळाली। 20 हा डिनॉमिनेटर होता, डिनॉमिनेटरला जर आपण 5 ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला सुद्धा आपण 5 नेच मल्टिप्लाय करणार आहोत,
म्हणजे संख्या मिळाली 11 5 55. आता ह्या नंबरचा आपल्याला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. बघा आता या ठिकाणी 0 किती होते 2, म्हणून 2 डिजिट सोडून आपल्याला डेसिमल पॉइंट लावायचा आहे. 1 2 नंतर डेसिमल पॉइंट आणि या ठिकाणी 0, म्हणजे आन्सर मिळालं 0.55. क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहोत. कन्व्हर्ट द कॉमन फ्रॅक्शन्स इनटू डेसिमल फ्रॅक्शन्स. आता या ठिकाणी हे जे नंबर दिलेला आहे, फ्रॅक्शन दिलेला आहे, या फ्रॅक्शनचं रूपांतर आपल्याला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये करायचं आहे. बघा आपण आता कशा प्रकारे करणार आहोत. 3/4 नंबर दिलेला आहे. बघा आता या ठिकाणी डेसिमल फ्रॅक्शन करण्यासाठी आपल्याला त्या डिनॉमिनेटरची संख्या 10, 100, 1000 अशा प्रकारच्या पटीत पाहिजे. म्हणून बघा आता या ठिकाणी 3/4 ही संख्या होती. आता आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोन्ही संख्याला एखाद्या संख्येने मल्टिप्लाय करायचं आहे, जेणेकरून आपल्याला डिनॉमिनेटर 10, 100 किंवा 1000 मिळाला पाहिजे. बघा आता या ठिकाणी 3/4 संख्या लिहिली. 4 संख्येला जर आपण 25 संख्येने मल्टिप्लाय केलं तर 4 5 20, 0 कॅरी 2, 4 2 8, 8 + 2 10. बघा डिनॉमिनेटर आपल्याला 100 मिळालेला आहे. जर 4 या संख्येला आपण 25 ने मल्टिप्लाय केलं तर 3 संख्येला सुद्धा 25 नंबरनेच मल्टिप्लाय करायचं आहे. 3 × 25 केलं तर 3 5 15, 5 कॅरी 1, 3 2 6 आणि 1 7. म्हणजे आपल्याला या ठिकाणी संख्या मिळाली 75/100 इक्वल टू. आता ह्या फ्रॅक्शनचं रूपांतर आपल्याला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये करायचं आहे. ते कसं. 75 नंबर लिहून घेतला. या ठिकाणी 0 किती होते 2, 1 2 2 डिजिट सोडून डेसिमल पॉइंट लावायचा आहे आणि या ठिकाणी 0. बघा आपण उजवीकडून डावीकडे जात आहोत. उजवीकडून डावीकडे 1 2 या ठिकाणी लावला डेसिमल पॉइंट, या ठिकाणी 0. सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत आपण. या ठिकाणी नंबर दिलेला आहे 4/5. बघा आता या ठिकाणी 4/5 नंबर दिलेला आहे. 5 नंबरला जर आपण 2 नंबरने मल्टिप्लाय केलं तर 5 2 आपल्याला आन्सर मिळालं 10. आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला डिनॉमिनेटर 10, 100, 1000, 10,000 असे 10च्या 100च्या पटीतला आपल्याला तो 10 किंवा 100च्या पटीतल्या संख्या आपल्याला बनवायच्या आहे. आता बघा 5 ला 2 नंबरने मल्टिप्लाय केलं म्हणून आपण 4 नंबरला सुद्धा 2 नेच मल्टिप्लाय करणार. 4 2 8 इक्वल टू. बघा आता या ठिकाणी 0 किती आहे 1, म्हणून आपण 1 डिजिटच्या नंतर डेसिमल पॉइंट लावून या ठिकाणी लिहिलं 0. आन्सर मिळालं 0.8. बघा 8/10 ही संख्या होती फ्रॅक्शन. याचं रूपांतर आपल्याला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये करायचं आहे. या ठिकाणी 0 किती आहे 1, म्हणून 1 डिजिट सोडून डेसिमल पॉइंट लावला आणि या ठिकाणी 0. थर्ड एक्झाम्पल बघणार आहोत. या ठिकाणी संख्या दिलेली आहे 9/8 इक्वल टू. बघा आता 9/8 ही संख्या लिहून घेतली. आता आपल्याला 8 या नंबरला कोणत्या संख्येने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर आपल्याला 10, 100, 1000 या प्रकारच्या संख्या मिळणार. तर नेहमी लक्षात ठेवायचं आहे 8 मल्टिप्लाय बाय जर 125 केलं तर आपल्याला या ठिकाणी 1000 मिळणार अपॉन 1000. 8 मल्टिप्लाय बाय जर 125 केलं तर या ठिकाणी आपल्याला 1000 मिळणार. म्हणजे आपल्याला 10च्या पटीतील संख्याही मिळत आहे. म्हणजे या ठिकाणी आपण कोणती संख्या लिहिणार 125. म्हणून 9 ला सुद्धा कोणत्या संख्येने मल्टिप्लाय करणार तर 125 ने मल्टिप्लाय करणार. आता 9 5 45 कॅरी 4, 9 2 18, 18 + 4 22, 2 कॅरी 2, 9 1 9, 9 + 2 11. आता या ठिकाणी ही संख्या मिळाली 1125. आता हा आहे फ्रॅक्शन. याचं कन्व्हर्जन आपल्याला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये करायचं आहे. बघा आता डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कसं करणार. या ठिकाणी 0ची संख्या किती 3. सुरुवातीला नंबर लिहून घेणार या प्रकारे. 0 होते 3 म्हणून 1 2 3. 3 डिजिट नंतर आपण डेसिमल पॉइंट लागला. बघा आपण उजवीकडून आपण डावीकडे जात आहोत. डेसिमल पॉइंट लावताना नेहमी उजवीकडून डावीकडे काउंट करायचं आहे. 1 2 3 डेसिमल पॉइंट.
कारण या ठिकाणी झिरोंची संख्या होती 3, म्हणून उजवीकडून डावीकडे जाताना 3 डिजिट काउंट करायचे 1 2 3 डेसिमल पॉइंट. या प्रकारे पुढचं एक्झाम्पल बघणार आहोत. 17/20 ही संख्या आपल्याला दिलेली आहे. आता 20 नंबरला आपल्याला अशा संख्येने मल्टिप्लाय करायचं आहे जेणेकरून आपल्याला या ठिकाणी 10च्या पटीतील संख्या मिळणार. 25 जा किती होतात 100, म्हणजे 20 नंबरला आपण 5 या नंबरने मल्टिप्लाय केलं, म्हणून 17 नंबरला सुद्धा 5 नेच मल्टिप्लाय करायचे आहे. 5 7 जा 35, कॅरी 3, 5 1 जा 5 प्लस 3 8, म्हणजे संख्या मिळाली आपल्याला 85/100. आता आपल्याला या नंबरचं डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. 0 किती आहे 2, म्हणून नेहमी 2 डिजिट नंतर आपल्याला डेसिमल पॉइंट लावायचा आहे. या ठिकाणी 0 लावायचा आहे. डेसिमल पॉइंट कसे लावायचे तर उजवीकडून डावीकडे जावे 1 2 नंतर डेसिमल पॉइंट. डावीकडून उजवीकडे नाही, उजवीकडून डावीकडे 1 2 डेसिमल पॉइंट. नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. 36/40. आता या ठिकाणी 40 या नंबरमध्ये कधीही 10च्या पटीतील संख्या आपल्याला मिळत नाही, म्हणून या दोन्ही नंबरला आपण सुरुवातीला 4 नंबरने डिव्हाइड करून घेऊ. 4 9 जा 36, 4 1 जा 4, 4 0 जा 0, म्हणजे या ठिकाणी 4 ने जर या दोन्ही संख्येला आपण डिव्हाइड केलं म्हणजे त्याचा शॉर्ट फॉर्म आपल्याला मिळाला 9/10 इक्वल टू. आता बघा 10 या संख्येला आपण 10 ने मल्टिप्लाय केलं, 10 10 जा 100 मिळणार आपल्याला. या ठिकाणी संख्या मिळणार 100, म्हणून 9 संख्येला सुद्धा आपण 10 नेच मल्टिप्लाय करणार. 9 10 जा या ठिकाणी संख्या मिळाली 90. आता बघा या ठिकाणी 2 0 होते, म्हणून आपण डेसिमल पॉइंट लावताना या प्रकारे लावणार 1 2 डेसिमल पॉइंट आणि या ठिकाणी 0, म्हणजे आन्सर मिळाला आपल्याला 0.90. नेक्स्ट बघणार आहोत आपण 7/25 इक्वल टू. 7/25 ही संख्या दिलेली होती. 25 संख्येला जर 4 ने मल्टिप्लाय केलं 4 5 जा 20, कॅरी 2, 4 2 जा 8 प्लस 2 10, म्हणजे या ठिकाणी 25 मल्टिप्लाय बाय 4 केलं तर या ठिकाणी 100 ही संख्या मिळाली, म्हणून 7 ला सुद्धा 4 नेच मल्टिप्लाय करणार. 7 4 जा 28 इक्वल टू. आता या ठिकाणी आपल्याला डेसिमल पॉइंट लावायचा आहे. 0 किती आहे 2, म्हणून 2 डिजिट नंतर आपण डेसिमल पॉइंट लावला. या ठिकाणी 0. बघा उजवीकडून डावीकडे या प्रकारे 1 2 या ठिकाणी डेसिमल पॉइंट. नेक्स्ट बघणार आहोत आपण 19/200. आता या ठिकाणी 200ला जर आपण 5 या संख्येने मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी आपल्याला 1000 संख्या मिळाली, म्हणून 19ला सुद्धा आपण 5 नेच मल्टिप्लाय करणार, कारण ज्या संख्येने आपण डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतो त्याच संख्येने न्यूमरेटरला सुद्धा मल्टिप्लाय करायचं असतं. 5 9 जा 45, कॅरी 4, 5 1 जा 5, 5 प्लस 4 9, 95/1000. आता या ठिकाणी 0ची संख्या किती 3, म्हणून 3 डिजिट नंतर आपल्याला डेसिमल पॉइंट लावायचा आहे. या ठिकाणी 95 संख्या लिहून घेतली. आता डिजिट काउंट करायचे आहे 1 2 या ठिकाणी 3 डेसिमल पॉइंट आणि या ठिकाणी 0, म्हणजे 0.095 हे आपल्याला आन्सर मिळाला आहे. क्वेश्चन नंबर 3. कन्व्हर्ट द डेसिमल फ्रॅक्शन्स इनटू कॉमन फ्रॅक्शन्स. आता या ठिकाणी आपल्याला डेसिमल फ्रॅक्शन्स दिलेले आहे, आपल्याला त्याचं कन्व्हर्जन कॉमन फ्रॅक्शन मध्ये करायचं आहे. बघा अतिशय सोपा क्वेश्चन आहे. सुरुवातीला हा जो नंबर दिसतो आहे तसाचा तसा आपण लिहून घेणार. आता या ठिकाणी आपल्याला 1 डिजिटच्या नंतर डेसिमल पॉइंट होता. 1 डिजिटच्या नंतर डेसिमल पॉइंट याचाच अर्थ काय होतो, त्या ठिकाणी 0ची संख्या 1 आहे, म्हणून या ठिकाणी संख्या मिळाली 10. बघा या ठिकाणी 0ची संख्या किती मिळाली ओनली 1. 0 किती आहे 1, म्हणून या ठिकाणी 1 डिजिट नंतर आपण डेसिमल पॉइंट लावून घेतला होता, म्हणजे आन्सर मिळाला आपल्याला 275/10. आता या ठिकाणी 0.007. आता या ठिकाणी फक्त संख्या किती 7 लिहून घेतलं. नंतर या ठिकाणी किती डिजिट नंतर डेसिमल पॉइंट आहे 1 2 3, म्हणजे याचाच अर्थ या ठिकाणी 1 नंतर 3 0 आहे, म्हणजे संख्या आहे 1000. बघा या ठिकाणी 0 किती 1 2 3, म्हणून आपण काय करणार 7/1000 जर संख्या राहिली असती, याचं आपल्याला जर डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्जन करायचं असतं तर आपण काय केलं असतं 0 किती 3, म्हणून 3 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट लावला असता. बघा 1 2 3 डेसिमल पॉइंट. या प्रकारे आपण हे कन्व्हर्जन केलं असतं. आता तिसरं उदाहरण बघूया.
90.8. आता या ठिकाणी 1 डिजिटच्या नंतर डेसिमल पॉइंट आहे. म्हणजेच बघा या ठिकाणी संख्या लिहून घेतली 908 अपॉन 1 डिजिटच्या नंतर डेसिमल पॉइंट होता, म्हणजे या ठिकाणी असणाऱ्या झिरोची संख्या आहे ओन्ली 1, कारण 1 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट आहे. पुढचं बघणार 39.15. संख्या लिहून घेतली 3915. आता या ठिकाणी किती डिजिट नंतर डेसिमल पॉइंट आहे 1 2, म्हणून या ठिकाणी असणाऱ्या झिरोची संख्या आहे 2, म्हणजे संख्या मिळाली आपल्याला 3915 अपॉन 100. पुढचं बघूया 3.12. या ठिकाणी सुद्धा 2 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट आहे 1 2, म्हणजे या ठिकाणी सुद्धा 312 अपॉन 100 असणाऱ्या झिरोची संख्या किती 2, कारण 2 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट जर असला तर या ठिकाणी संख्या मिळते आपल्याला 100. नेक्स्ट बघणार आहोत 70.400. संख्या लिहून घेणार 7400 या प्रकारे. किती डिजिट नंतर डेसिमल पॉइंट आहे 1 2 3, म्हणजे या ठिकाणी सुद्धा असणाऱ्या झिरोची संख्या आहे 3 1 2 3, म्हणजे आन्सर मिळालं 70,400 अपॉन 1000. या ठिकाणी झिरोची संख्या किती 3, म्हणून 3 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट 1 2 3 या ठिकाणी डेसिमल पॉइंट. अशा प्रकारे हे आपण कन्व्हर्जन करून घेतलं. अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 15 पूर्णपणे सोडवून घेतला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.